मंडळी नमस्कार. जिथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते असा कोल्हापूर जवळचं दुर्गामातेचं मंदिर आपण आज पाहणार आहोत. कोल्हापुरातून अवघ्या 25 किलोमीटरवरील बाहुबलीच्या डोंगरावर असलेल्या प्राचीन पण थोड्या दुर्लक्षित मंदिराबद्दल येथील गुरव काकांनी दिलेली ही माहिती. कोल्हापूरचे जे महापौर होते शिंदे सरकार आणि रेडीकर यांनी इथला जीर्णोद्धार केला. खरं याचा इतिहास महाराजांच्या काळापासून आणि शिवकालीन मंदिर. महाराज इथं आले होते. महाराज इथं आल्यावर घर कसं बांधलं, मुघली लोक पाडत होती, गोल गुमटा कसे कर बांधले वरती. छत्रपती महाराज शिवाजी महाराज ह्या पुढच्या बाहुबलीमाल डोंगरावर होते. तिथून इथं त्यांना योगी पुरुष असल्यामुळे त्यांना कळाले इथं काय तर आहे. देवीचं स्थान हे मेन स्थान आंध्र प्रदेश. इथून पुढे महाराजांना त्यांनी महाराज आपल्याला पन्हाळगड तिकडे गेला. म्हणजे इथं आखणी झाली होती गडाची आणि महाराज पन्हाळगडावरती गेले. महाराजांनी दाखवलं आणि ही साक्षात स्वयंभू अष्टभुज रूप तिचं रूप आहे. अष्टभुज रूप दर्शन आहे. हे बांधकाम आत्ताचं नाहीये एवढंच, फक्त बाहेरचं गेला आत्ताचं आहे. हे हेतून पुढे बांधकाम हा महाराजांच्या काळात म्हणजे महाराजांनीच हे शिखर. महाराजांना त्यांना आसरा केला आणि इकडं पन्हाळगड. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बाबूजमाल दर्ग्यापासून दुर्गामातेचं मंदिर अगदी समोरच्या डोंगरावर दिसून येतं. तर पावसाळ्यात भटकंतीसाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. आणि इकडे येतानाच वाटेत नेज शिवपुरी या ठिकाणी आपल्याला हे शिकाऱ्याच्या वेळी अपघाती निधन झालेले कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे प्रिन्स शिवाजी यांचं हे समाधी मंदिरही लागतं.